माझ्या पोरीनं अख्ख्या गावामध्ये जे कोणी करून दाखवलं नाही ते माझ्या कमळीनं करून दाखवलेलं आहे. अख्ख्या गावातून माझी कमळी पहिली आलेली आहे. थाळीच्या थाळी माझ्या अंगावरती गुलालाची उलटी केली आहे हिने. कमळीला माहिती नाहीये की आबा गेल्याचं, पण जशी कमळी गावामध्ये पाऊल टाकणार आहे तसं तिला ते सत्य कदाचित तिच्या समोर येणार आहे. माझं अंतिम स्वप्न आहे की मला गावाकडे परत येऊन माझ्या गावातल्या गरजू पोरींसाठी शाळा आणि कॉलेज बांधायची, ते मी नक्कीच पूर्ण करणार. खरंच वाटतं ही लांब जाईल? ही खरंच वाटतं? शक्यच नाही. ती मी माझी तिची ढाल ढाल आहे. आहे, ढाल. मी तिला कधीच नाही सोडणार. जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी माझी ढाल माझ्यासोबत आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सगळीकडे कमळीचं कौतुक होतंय आणि का होतंय आपण तिच्याकडनं जाणून घेऊया. कमळी काय केलंयस आता? आता तुम्ही बघतायच, अख्ख्या विद्यापीठात कमळी पहिले आली आणि त्याचाच जल्लोष आणि त्याचाच आनंद सगळे साजरा करतायत आणि खूप खूप धमाल धमाल सुरू आहे सध्या. आमच्याकडे बघून वाटतच असेल तुम्हाला की किती धमाल करतोय आम्ही, तुम्हाला दिसतच आहे. आणि ते इथून पुढे प्रेक्षकांना बघायला खूप धमाल येणार आहे. अगदीच. पण आता आईला किती अभिमान वाटतोय, कारण कमळी सरोज मोहिते असं जे नाव आहे ते आता उंचावलं गेलं. कुठल्याही आईबापाला जेव्हा त्याचं मूल त्यात म्हणजे मुलाच्या नावाने आईबापाला जेव्हा ओळख मिळते ना तेव्हा त्यांना आनंदच होतो. आणि माझ्या पोरीनं अख्ख्या गावामध्ये जे कोणी करून दाखवलं नाही ते माझ्या कमळीनं करून दाखवलेलं आहे. अख्ख्या गावातून माझी कमळी पहिली आलेली आहे आणि आता तिनं स्वप्न पूर्ण केलंय आणि त्याच्या पुढे सुद्धा ती गावासाठी खूप काय काय करणार आहे. माझ्यासाठी एकच होतं की ती मुंबईला जाऊ नये हे मी आधी बोलायचो, पण तिने मुंबईला गेली, तिथे राहिली, तिथं शिकली आणि तिने तिच्या हिमतीवर एवढं पहिलं पारितोषिक मिळाल्याबद्दल मला माझ्या पोरीचं लय कौतुक वाटतं. मला असं वाटतं तुम्हालाच नाही, सगळ्यांना तिचा अभिमान आहे. पण निंगी तुला किती टक्के मिळाले आणि पास झालीस? मी पास झाले, पण त्यात कमळी पास. अभिनंदन पास झाल्याबद्दल. ऍक्च्युली खरंच कणा पाठी मला माहित नाही मला कमळीचा किती टक्के कणा. पडले, पण मी पास झाले यातच मी खुश आहे. आणि कमळीचा नंबर 1 आलाय तर झालं बस. काय होईल मला? कमळी पास झाल्यावर गावात मिरवणूक काढण्यात आली. मला खरंच सांग की हे शूट करताना खरं किती एन्जॉय केलंय, कारण मिरवणूक म्हटलं तर ढोल ताशा असलं की आपण आपसुक नाचायला. हो, मी आधी पण म्हणाले की नाचणं, बँड वाजणं हे असं म्हणजे कुठेतरी वाजायला लागलं ना, दूर काही पेतो तरी पण माझ्या ते कानावर पडतं आणि माझं सुरू होतं, असं थिरकायला सुरू होतं. त्यामुळे काल तर आम्ही जल्लोष केलाय अख्खी, म्हणजे थाळीच्या थाळी माझ्या अंगावरती गुलालाची उलटी केली आहे हिने. आणि म्हणजे सीनच तसा सिक्वेन्स होता. मग ट्रॅक्टरवरती बसून त्याच्यावरती उभी राहून मी फुल नाचत गावात अख्खी मिरवणूक काढली. आणि ह्या सगळ्याचं सरप्राईज प्लॅन केलं होतं निंगीने. म्हणजे गावात आल्या आल्या त्यांनी आधीच प्लॅन सगळं करून ठेवलं होतं, आल्या आल्या सगळ्यांनी मला सरप्राईज दिला, असं आम्ही दाखवलं. त्यामुळे मजा आली. हो, पण मला आता सांग की स्वप्न हे पूर्ण झालं, आता पुढे कमळीचं काय स्वप्न आहे खरं तर? आता हे स्वप्न पूर्ण नाही झाले, आत्ताची ह्या स्वप्न पूर्ण व्हायची ही पहिली पायरी पार झाली आहे. आणि अशा बऱ्याच पायऱ्या आहेत ज्या हळूहळू सगळ्यांच्या मदतीने, सगळ्यांच्या आशीर्वादाने मी हळूहळू पूर्ण करेन. आणि जे माझं अंतिम स्वप्न आहे की मला गावाकडे परत येऊन माझ्या गावातल्या गरजू पोरींसाठी शाळा आणि कॉलेज बांधायची, ते मी नक्कीच पूर्ण करणार. अगदीच. पण असं असतं ना की पास झाल्यावर, पहिला क्रमांक आल्यावर घरात गोडधोड बनतं किंवा काहीतरी दिलं जातं. आईने काय दिलंय आता कमळीला? अजून तरी काय नाही, कारण की मुळातच आईला अजून माहीतच नाहीये की मला काय, मी मार्क मिळाले, हे झाले, ते काहीच माहिती नाही. कारण आता पुढे तुम्हाला बघायला मिळेल, म्हणजे मी ही खरंच टर्निंग पॉइंट आहे. आता 1 वर्षाने मी गावी आली आणि करेक्ट 1 वर्ष आधी आम्ही शूट करत होतो. कालच आमचं 2 जूनला आमचं शूटिंग सुरू झालं कमळीच्या आमच्या शूटिंगची. आणि कट्टू आता 1 वर्षाने, म्हणजे खरं 1 वर्ष पण आणि सिरियल वाईज पण 1 वर्ष तसं आम्ही दाखवतोय. आणि 1 वर्षाने मी गावी आली आहे. आणि आबांचं सत्य माझ्यासमोर येणार आहे, नाही येणार आहे, ते कसं टॅकल होणार आहे. सो ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. त्याचबरोबर पहिला नंबर तर आलाच आहे, मग ह्याच्यावरती ऋषीचा काय टेक आहे, त्याच्यावरती सरोज काय करेल, निंगी काय करेल, या सगळ्याच गोष्टी आता हळूहळू वेगळंच वळण घेतील आणि ते बघायला मजा येणार आहे सगळ्यांना. पण आता जसं ती म्हणाली आबांचं सत्य समोर येणार आहे आणि त्यासाठी सरोज कमळीला काय पद्धतीने मदत करणार आम्हाला दिसणार आहे. कारण की हे जे सत्य आहे, मला असं वाटतं हे कमळीसाठी धक्का देणारं आहे खूप मोठं. सरोजची तिला साथ लागणार आहे, तर काय आता हो?
प्रश्नच नाही, कारण सरोजला पूर्ण कल्पना आहे की कमळीला माहिती नाहीये की आबा गेल्याचं. पण जशी कमळी गावामध्ये पाऊल टाकणार आहे तसं तिला ते सत्य कदाचित तिच्या समोर येणार आहे, आणि त्यानंतर ती ते कसं झेलू शकते हे बघणं प्रेक्षक म्हणून तुमच्यासाठी खूप एक काय म्हणेन मी, एक पान वाढून ठेवले आता तुमच्यासाठी. कारण जे काही ट्विस्ट आणि टर्न्स आता याच्या पुढे सिरियलमध्ये येणार आहे, तुम्हाला बघताना खरंच खूप मजा येणार आहे, आणि त्यासाठी तुम्ही नक्की बघत राहा आमची मालिका कमळी. पण आता निंगी कमळी लांब जाताना वाटणार आहे, कारण आम्ही एक प्रोमो पाहिला, आता ती ऋषी सरांच्या प्रेमात पडली. सो आता भीती वाटते मैत्री आता दूर होईल. खरंच वाटतं ही लांब जाईल? ही खरंच मी वाटत तिची- शक्यच नाही. ती मी माझी तिची ढाल ढाल आहे. आहे, ढाल. मी तिला कधीच नाही सोडणार, ढालीसारखी तिच्या कायम सोबत राहील. सो मला काय नाही वाटत, मी तिच्या सोबत असणार आहे कुठेही असले ते. कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी माझी ढाल माझ्यासोबत आहे. आणि मला असं वाटतं तुमच्या प्रेमातही ती असते. हो, असणारच आहे, असणारच आहे ती. मला तरी तेच वाटतं. कबाब में हड्डी. पण आता प्रेमाचा सिक्वेन्स आम्ही जसं प्रोमोत पाहिला, प्रेक्षक असे म्हणालेत की फायनली जे आम्हाला हवं होतं ते आलंय. मला सांग की आता कमळी खरंच ती प्रेमाची कबुली देणार आहे ऋषीला? ते मी आत्ताच सांगणार नाही, कारण तो सगळाच सस्पेन्स, आणि जसं प्रेक्षक आतुरतेने वाट बघते तशी मी कलाकार म्हणून पण आतुरतेने वाट बघते त्या. कारण एक वेगळंच कॅरेक्टरला वळण येतं, आणि पण आत्ताची सिच्युएशन बघताच एवढ्या सगळ्या गोष्टी सुरू असताना कसं ते तिथपर्यंत पोहोचेल, हा सगळा तुम्हाला म्हणजे काय म्हणता, हा एक पॅकेज तुम्हाला हळूहळू हळूहळू हळू बघायला मिळेल. अगदीच. पण आता जसं 12वीचा रिझल्ट लागल्यावर हा आनंद होता, आपल्या खऱ्या आयुष्यात जेव्हा लागतं ना तेव्हा वेगळा आनंद असतो. मला सांग किती टक्के पडले होते आणि काय आनंद घरी गेला? मला 10वीत 80 होते, नाही 10वीत 81 होते, आणि 12वीत 80 होते. वा, म्हणजे हुशार होती. म्हणजे अबव ॲव्हरेज स्टुडंट होते, म्हणजे खूपच हुशार नाही आणि खूपच ढ नाही, अबव ॲव्हरेजच होते. आणि नाही, खुश होते. म्हणजे घरच्यांना असं वाटायचं की मला खूप कमी मिळतील टक्के, कारण मी सतत म्हणजे टाइमपास करणे, मजा करणे, आणि असंच आधीपासूनचा झोन असल्यामुळे त्यांना असं वाटायचं, म्हणजे पप्पांना तरी वाटायचं माझ्या की ही नापासच होणार आहे. पप्पांनी डिक्लेअर केलं होतं की ही नापास होणार आहे, कारण मी बिल्डिंगमध्ये खाली जा, खेळ, म्हणजे मी जसं लास्ट टाइम म्हणाले होते, आम्ही टप्पू सेनातली टप्पू मी आहे आमच्या बिल्डिंगची, त्यामुळे सतत खाली खेळणं, सतत म्हणजे ओरडायला लागायचं घरच्यांना की आता ये वरती आणि अभ्यासाला बस. त्यामुळे असं वाटत होतं पप्पांना, पण पप्पा आता खुश आहेत. पप्पांना मार्क आल्यावर सेलिब्रेट केलेलं तेव्हा? सेलिब्रेट असं नाही, मग खुश होते सगळे. पप्पांनी पेढे वाटले होते अख्ख्या बिल्डिंग मध्ये आम्ही, एवढं आठवतंय मला. येस. पण ते काय आठवणी आहेत जेव्हा असा रिझल्ट लागलेला आणि जेव्हा पास झाल्यावर घरात एक वेगळं सेलिब्रेशन असायचंच, आणि होतच ते. 10वी-12वी म्हणजे खरंच म्हणजे आमच्या वेळेस म्हणजे 10वी-12वी मध्ये तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये सुद्धा येणं हीच खूप मोठी गोष्ट होती. 80-93-95% तर आमच्यासाठी दूर दूर नव्हतेच, पण आम्ही फर्स्ट क्लासवाली माणसं होतो. 60 अबाऊ आम्हाला मिळायचे मार्क, आणि त्याच्यात आमचे आई वडील खुश असायचे. तेवढे तुम्ही पास झालेत म्हणजे आमच्याकडे तर अपेक्षा होती की पास व्हा, पण आम्ही किमान फर्स्ट क्लास काढला त्याचंच आमच्या आई वडिलांना खूप कौतुक होतं. आणि लगेच मी आमचे जे स्वामींच्या मठात जाऊन आले, लगेच मंदिरात जाऊन आलो. बाबांनी सगळीकडे पेढे वाटले होते, मला अगदी आठवतंय. त्यामुळे 10वी-12वी मी फर्स्ट क्लास सोडला नाही. पण त्यानंतर मात्र मग आईबाबांनी तुला काय आवड आहे, म्हणजे मला जसं ॲक्टिंगच्या क्षेत्रात आवड होती तर लगेच माझे फॉर्म भरले की अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स किंवा कलेच्या क्षेत्रातली जी कुठली कॉलेजेस, जसं 10वी झाल्यानंतर बाबांनीच शोधून काढलं रुईयासारखं कॉलेज की जे कलेचं माहेरघर म्हटलं जातं त्याला. सो असं कलेला प्रोत्साहन देणारं वातावरण घरात असल्यामुळे तेच मला वाटतं खूप महत्वाचं असतं, सेलिब्रेशन आणि सपोर्ट. अगदीच. पण निंगे आता तरी सांग की खऱ्या आयुष्यात पर्सेंटेज किती मिळालेले, कारण इथे माहित नाही ना. मला 10thला 78% होते. ओकेच पडले, कारण मी पण काय जास्त हुशार नव्हती, काय नाही, पण खुश होते घरातले. त्यांना वाटत होते की चांगले टक्के मिळाले. आणि 12thला पण मला 12thला कमी पडले. मला 12thला आय थिंक 58च होते. माझं सायन्स होतं म्हणून. हा. अवघड होतं ना जरा, फिजिक्स, मॅथ, केमिस्ट्री, बायोलॉजी, पण मी पास झाले. यातच आनंद आहे, खरंच खूप आनंद आहे. पण आता मला सांगा की आता मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट अँड टर्न्स तर पाहायला मिळणार आहे, पण एकीकडे हे सेलिब्रेशनही झालंय. प्रेक्षकांसाठी आणखी काय पॅकेज घेऊन येतात? आता मी एवढं सगळं सांगितलं, तेच हळूहळू ते पण तुमच्या समोर येणार आहे. त्यामुळे तुम्ही आतुरतेने वाट बघत राहा, आणि आम्ही छान तुमचं मनोरंजन करत राहू. येस. पण आता सरोज ऋषी जावई म्हणून चालणार आहे?
प्रश्नच नाही. मी त्याला आधी पण मी माझ्या कमळीला उलट मीच सपोर्ट केलं होतं की तू जा आणि पुढाकार घे आणि कर लग्न, पण ते काही कारणास्तव होऊ शकलं नाही. पण आता याच्या पुढे बघूया काही घडू शकेल. तर मला तर आवडलेलाच येतो जावई म्हणून. आणि मला असं वाटतं तुम्हालाच नाही सगळ्यांनाच तो आवडलाय आणि आता बघू काय पुढे पुढे मालिका. आवडते की नाही ह्याच्यावरती हा, सगळं, आता बाकी ते सगळ्यांना बघूया. आवडून काय करायचं. मेन कमळी आहे आमची. मला वाटतं निंगी सपोर्ट करेल. निंगी काही करून त्यांचं प्रेम. घडवून आणू मी त्यांना आपण जवळ आणायचा काहीतरी. नक्की प्रयत्न करेल आणि हा. त्यांना दोघांना जवळ आणूनच सोडेल. व्हेरी गुड. सो थँक्यू सो मच आणि खूप छान वाटलं नेहमीप्रमाणे तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू. थँक्यू. आम्हालाही खूप मजा आली तुझ्याशी गप्पा Yes. मारून नेहमीप्रमाणे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.